स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत किंगमेकरच्या भूमिकेत अशोक मुंडे थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. कौटुंबिक लग्न उत्सव आणि लोकशाहीचा पवित्र निवडणूक उत्सव हे दोन्ही योग एकाच वेळी त्यांना अनुभवता आले. माजी सरपंच व काँग्रेसचे कामगार नेते म्हणून अशोक मुंडे यांची स्थानिक परिसरामध्ये मोठी लोकप्रियता असल्याचे दिसून येते. वासंबे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेच्या विश्वासावर सक्षम व लोकप्रिय उमेदवार मैदानात उतरवले असल्याचे त्यांनी सांगत, धनशक्तीला नाही तर जनशक्तीला मतदान द्या. लोकशाही मजबूत करण्यासाठी 7 फेब्रुवारीला महाविकास आघाडीला साथ द्या असे आवाहन अशोक मुंडे यांनी आपल्या मुलाखतीत केले. अशोक मुंडे हे स्वतः आता प्रचारात उतरल्याने वासंबे येथील राजकीय समीकरणे यावेळी बदललेले पाहायला मिळाली. वासंबे जिल्हा परिषदमध्ये संदीप मुंडे हे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढतात. आपले सामाजिक कुटुंबातले त्यांचे ऋणानुबंध संबंध आहेत आणि पारिवारिक संबंध आहेत. आपण नेहमी एक शब्बासकीची थाप त्यांच्या पाठीशी दिलेली आहे. अनेक मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने एक दिलखुलास सहकारी, मित्र, बंधू आणि आज उमेदवार म्हणून तुमच्या समोर असलेल्या संदीप मुंडेंना कशा पद्धतीने आपण या निवडणुकीसाठी शुभेच्छा द्या. गेली अनेक वर्ष, गेली 25 वर्ष मी आज संदीपला पाहते. संदीप राजकीय पटलावरती त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आमच्या घराण्यामध्ये त्याचा अभिमान आहे आम्हाला. आमच्या मुंडे कुटुंबामध्ये जर राजकीय वर्चस्व जर कोणाचं असेल तर संदीपचं आहे. ह्या परिसरामध्ये आज संदीपच्या विरोधामध्ये जे लोक काम करतात ते एक काळ त्याच्या बरोबरच होती. त्याचा वरद हस्त घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे संदीपला ही निवडणूक कठीण जाईल म्हणून मला असं वाटत नाहीये. कारण नेतृत्व इतकं सुंदर आणि इतकी कामं केलेली आहेत. आज दानपाट्यापासून तर वासंब्या मोहपाड्यापर्यंत इतकी कामं त्या माणसाने केलेली आहेत. पाण्याचे प्रश्न असतील, अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे. अनेक कंपन्यांमध्ये रोजगार निर्माण करून दिले आहे. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये त्याच्या लेबर सप्लायच्या माध्यमातून अनेक स्थानिक मुलांना तिथे नेतृत्व त्याने दिलेलं आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला वाटते आत्ताच त्यांनी कुठला तरी एक पारितोषिक ग्रामपंचायतला त्याच्या मिळाला आहे. ही इतकी चांगली त्यांनी कामं केलेली आहेत. आणि संदीपने एक गोष्ट लक्षात घ्यावी, कुठल्याही दबावाला बळी तू पडू नकोस. कितीही कोणी पैशाचा आमिष दाखवू दे, कितीही ताकद वापरू दे, तू जी केलेली कामं आहे त्याचा विश्वास मनात ठेव. 100% लोक तुला साथ देतील. आणि तू अजिबात चिंता करू नको. आम्ही स्वतः म्हणजे मी, आमचा काँग्रेस पक्ष हे सगळे तुझ्या पाठीशी आहेत. आमचा महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील, छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, हे सगळे अख्खीच्या अख्खी टीम तुझ्या बरोबर आहे. तू 100% निवडून येशील यात शंकाच नाहीये. मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की लोक असं म्हणत होती की महाविकास आघाडी आता काही होत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार झालेले आहेत. प्रत्येकाची आपापली मानसिकता बदललेली आहे. पण तसं चित्र तसं काही नाहीये. आज उभाटा गट आमच्या बरोबर आहे. काँग्रेस उभाटा गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना असेल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस जो घड्याळ चिन्हावरती जो संदीप लढत आहेत, हे ताकदीने लढत आहेत. आणि तिघांची ताकद जोमाने चाललेली आहे. त्यांना कोणी कितीही प्रयत्न करू द्या, त्याच्यामध्ये काही दुमत नाही, ते 100% निवडून येतील. उमा मुंडे आमच्या सरपंच असतील, आमच्याच भाऊजाई आहेत त्यांनीही चांगली कामं केलेली आहेत. त्यांची सुद्धा जोड सगळ्यांच्या पाठीशी असेल. काँग्रेस पक्षाची तर आमच्या पूर्ण ताकद आहेच. त्यामुळं तुम्ही तिघेही चांगल्या मताधिक्याने निवडून याल एवढी खात्री बाळगतो. यामध्ये आपण प्रामुख्याने जर बघितलं तर आज हा रसायनी परिसर वारकरी संप्रदायाचा म्हणून ओळखला जात आहे. इथे साधू संतांची एक भूमी आहे. इथे अनेक कीर्तनकार तयार झालेले आहेत. प्रत्येक गावागावामध्ये अनेक उत्सव होत असतात, अनेक सप्ताह होत असतात. साईबाबा मंदिराचा इतका मोठा उत्सव इथे आहे. धार्मिक थोडीशी जोड ह्या परिसराला आज दिलेली आहे. रेस खांबा चांबारली हरिभक्त पारायण सगळ्या महाराज लोकांचा एक एरिया ओळखला जातोय. इथे अनेक वर्षापासून मी गेली 35 ते 40 वर्ष पाहतोय, इथे एकमेकाशी कुठे भांडण नाही. गावागावामध्ये इतकी शांतता असते. आणि हा जो उत्सवाचा तो मतदान जो आपल्या समोर होऊ घातलेला आहे आज 2026 मध्ये, हा शांततापूर्ण सगळ्यांनी मतदान साजरा करायचा आहे. आपलं बहुमोल मत हे प्रत्येक उमेदवाराला, तुमचे जे उमेदवार कोण असतील त्यांना द्यावं. आणि मी तर म्हणेन की आमच्या महाविकास आघाडीला भरभरून लोकांनी सहकार्य करावं, मतदान करावं. अनेक वर्षापासून ही निवडणूक प्रलंबित होती. त्या कालावधीमध्ये नवीन मतदार आता खूप आलेले आहेत. 18 वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत त्या युवकांनी देशाचा विचार करून देशाला चांगल्या एका प्रगती पथावरती नेण्यासाठी आपण मतदानाचा हक्क गाजवला पाहिजे. आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावरती तुम्ही मतदान करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भरभरून निवडून द्या.
एवढे मी तुम्हाला विनंती करतो.